नागपूरमध्ये डॉलर पे क्लब नावाच्या नेटवर्क मार्केटिंग योजनेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी केलाय। या प्रकरणात मुख्य आरोपी शुभम पाटील, त्यांची पत्नी नेहा पाटील, सहकारी शीतल इंगळे, अमर फारूक आणि तुषार चव्हाण यांनी गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केली आहे। आरोपींनी आकर्षक परताव्याचे आश्वासन देत लाखो रुपयांची फसवणूक उभी केली। मात्र ठरलेल्या परताव्याऐवजी रक्कम परत न देता अमेरिकेतील क्रिस्टो क्लस्टर व्यवस्थेच्या नावाखाली रक्कम हडप केली। सक्करदरा पोलीस स्टेशन आणि आर्थिक गुन्हे शाखा यांनी कारवाई करून आरोपींना अटक करून पीडितांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी श्रीकांत शिवणकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली। लोकांसाठी लढा देण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे। यामध्ये उपस्थित प्रदेश उपाध्यक्ष अनिलजी अहिरकर, तानाजी वणवे साहेब आणि ज्या बोगस ॲपद्वारे अनेकांची फसवणूक झाली, ज्याला डॉलर पे स्कॅम असं म्हटलं जाते, त्या डॉलर स्कॅममध्ये गुंतवणूक करणारे अनेक तक्रारदार आणि सगळे लोक इथे उपस्थित आहे। खरं तर ही जी बोगस ॲप तयार करून जे सगळे प्रकार घडले, ज्याच्यामध्ये 200 कोटीच्या वरती लोकांना गंडा घालण्यात आला, त्याला 7 ते 8 महिने उलटून गेलेले आहे। त्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेला देण्यात आला आणि आर्थिक गुन्हे शाखेला वारंवार भेटल्यानंतर सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवाल नोंदवण्यात आला। आज प्रथम खबरी अहवाल नोंदवल्यानंतर जे प्रमुख आरोपी, ज्याच्यामध्ये शुभम पाटील, त्यांची पत्नी आणि चव्हाण म्हणून कोणी आहे आणि इतर जे सूत्रधार लोक होते, त्या लोकांना प्रथम अहवालामध्ये दिल्यानंतरही आजपर्यंत त्यांना अटक झालेली नाही। आजपर्यंत जमा केलेल्या पैशाचं कुठलीही माहिती मिळाली नाही। आजपर्यंत त्यांचे कुठलेही खाते किंवा त्यांच्या बोगस संपत्त्या किंवा बेनामी संपत्त्या आजपर्यंत कुठेही गोठवण्यात आलेल्या नाही। अशा प्रकारे समजा वेळ जाईल तर हे जे तक्रारदाते आहे, हे जे गुंतवणूकदार लोक आहेत, ज्यांच्या कष्टाचा पैसा त्यांनी लाटलेला आहे, हा पैसा आपण कसा परत मिळवू शकू? म्हणून पोलीस प्रशासनाने जागं व्हावं। त्यांनी लवकरात लवकर या रॅकेटचा पर्दाफाश करून आरोपींना लवकरात लवकर पैसे कुठेतरी या लोकांना परत मिळू शकते का, या संदर्भात काम करावं, यासाठी पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे घेण्यात आलेली आहे। नागरिकांना जवळपास 200 करोड रुपयाचा मला अंदाज दिसतो आहे, जे मी बघतो आहे। त्यांची फसवणूक झालेली आहे। आता फसवणूक झाली, कशामुळे झाली, काय झाली, हा सर्व तपास जो आहे पोलीस डिपार्टमेंटला जेव्हा तक्रार केली गुन्हे शाखेने, आर्थिक गुन्हे शाखेला, तर त्यांनी त्यांच्यावर प्रेशर यावं का ते हा तपास त्यांनी योग्य प्रकारे जलद करावा, नाही तर मग पळून जातील हे। तर एवढीच आमची मागणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सर्वांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे और आम्ही हा लढा सरकारशी व यंत्रणेशी लढू। कम्युनिटी आलेली आहे। आज कम्युनिटीच्या माध्यमातून पहिला प्रश्न आला होता की किती रुपयांचा घोटाळा झालेला आहे। जवळपास हा घोटाळा सांगता येत तर नाही, पण 100 कोटीच्या वरचा हा घोटाळा झालेला आहे। याच्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर हैदराबाद म्हणू शकतात की आजूबाजूच्या राज्यामध्ये सुद्धा हा जाळ पसरलेला होता आणि हा जाळ जेव्हा सुरुवात झाला होता, हा नागपूर क्षेत्रातून सुरू केला होता आणि आम्हाला जेव्हा लिंक आली होती, याच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचत गेली आणि याच्यामध्ये काही लोकांचे जे अमाऊंट सांगितले, जसं आज मेश्राम सरांनी सांगितले की स्वतःचे 4 लाख रुपये आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमचे 10 लाख जवळपास आहे आणि इथे काही नाव घेऊ इच्छितो। रेश्मा दामोदर सहारे यांचे 4.5 लाख रुपये जवळपास दिलेले आहेत। विना अक्षय मेश्राम यांच्यामधून 1,80,000 आहेत। सीमा बच्छिल मॅडम यांचे 2,81,000 आहेत। असे जवळपास आज इथे अमाऊंट जी आलेली आहे, त्या अमाऊंटमध्ये जवळपास 4.5 करोड 5 करोडचा आज डाटा इथे अवेलेबल आहे।